एकूणच जर आपण पाहिलं तर एकीकडे विजयसिंग मोहिते पाटील यांनी आयोजित केलेली कार्यकर्त्यांची बैठक आणि ही आलेली बातमी हे अत्यंत महत्त्वाची घडामोड सध्या घडत असल्याचं पाहायला मिळतं। वळूया पुढल्या बातमीकडे। आज प्रियंका गांधी मिर्झापूर दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यामुळेच वाराणसीमध्ये उद्या प्रियंका गांधींचा प्रचार दौरा सुद्धा असेल। तर दुसरीकडे राहुल गांधी आज मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर असणार आहेत। गंगा यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अनेक मंदिरांना त्या भेट देणार आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आजचा दौरा कसा असेल? 3 दिवसाचा हा दौरा आहे प्रियंका गांधी यांचा। आज मिर्झापूर इथून आता दौरा सुरू होतील आणि त्यानंतर जे जे मंदिर मिर्झापूर असो किंवा बराई असो या भागातल्या या सगळ्या भागांमध्ये त्या भेटी देतील। साधारणतः 4:30 वाजेपर्यंत हा दौरा चालणार आहे आणि सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत भेटी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो वाराणसी मतदारसंघ आहे त्या वाराणसी मतदारसंघामध्ये प्रियंका गांधी हा या कार्यकर्त्यांसोबत होळी खेळणार आहे आणि सोबतच जर बघितलं त्या वाराणसीचा हा उद्याचा त्यांचा दौऱ्याचा शेवटचा दिवस उद्याचा असेल आणि या दौऱ्याच्या निमित्ताने खास करून जर बघितलं संपूर्ण ईस्ट यूपी जो होता प्रभार ज्यांच्याकडे प्रियंका गांधी यांच्याकडे आहे त्यामध्ये खास करून काँग्रेससाठी जास्तीत जास्त मतं कशी मिळवायचे, कार्यकर्त्यांमध्ये कसं ऊर्जावान करायचं यासाठी प्रियंका गांधी प्रयत्न करते। कालचा दौरा जर बघितला आपण तर अतिशय त्यांनी हा पूर्ण दौरा जो आहे हा नावेद्वारे बोटीद्वारे केला आणि जिथे जिथे कार्यकर्ते त्यांना भेटत होते तिथे त्यांना सगळ्यांशी बोलत होते आणि अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रियंकाचे नारे लगावले त्यावेळी त्यांनी थेट प्रश्न केला, आपण मला कसे ओळखता? त्यांनी सांगितलं की आपली भाषण आम्ही ऐकतो। या प्रकारचं एक थेट सर्वसामान्य व्यक्तींसोबत संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांमध्ये काँग्रेसच्या संदर्भात जास्तीत जास्त मतं कशी मिळवता येईल, कारण की ज्या पद्धतीचं राजकारण आहे उत्तर प्रदेशातलं त्यामध्ये काँग्रेस आता अतिशय पिछाडीवर असलेला राजकीय पक्ष आहे आणि त्यावेळेस जर कार्यकर्ते आणि सोबतच जर सर्वसामान्य नागरिकांमध्ये जर सुसंवाद झाला आणि मतांची टक्केवारी वाढली तर एक प्रकारे मोठं नुकसान भारतीय जनता पक्षाला होणार आहे। त्याचमुळे हा प्रियंका गांधीचा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांनी थेट म्हटलंय काल प्रियंका गांधी याबद्दल वक्तव्य दिलं की समाजवादी पक्ष असो किंवा मायावती आणि त्यामुळे आजचा दौरा सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता।